कालवं बनवणार आहे। कालवं तुम्हाला माहिती असेल, काल आमच्या बाणकोटवरनं आमच्या मावशीनी, सुवर्णा मावशीनी कालवं पाठवली होती। बऱ्याच दिवसांनी आज घरात कॅमेरा आलाय। नमस्कार मंडळी, कालवं मी स्वच्छ उकडून घेतली, त्याच्यानंतर त्याचे कस वगैरे काय आहे ना ती काढून घेतली। त्यांना म्हणतो की युट्यूबवर बघा ना तुम्ही रेसिपी आहेत, पण ते काय म्हणतात, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने दाखवा बनवून। आई नेहमी मला सांगायची पहिल्यापासून, जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून मी आली नाही इथे, तेव्हापासून मला सांगायची की लसूण जरा अगोदरच तेलामध्ये परतून घे, म्हणजे लसूण सफेद पण राहणार आणि खायला पण चांगला लागेल। सगळी कामं माझी आवडली आणि मी कालवं लगेच होती। आणि तुमचा म्हणजे लक आहे की कालवं बघायला भेटतो। टाकतानाच जो आवाज होतोय आणि जो वास सुटतोय ना, तो आपल्याला छान वाटतोय बघा। कोथिंबीर टाकल्यामुळे अजून छान दिसते आणि झटपट होणारी ही रेसिपी। चला मंडळी, ही बघा आपली तयार झाली कालवं मसाला। टेस्ट तर छान असते निकिताचे, आईच्या हातचे ही जी माया असते ती टेस्टी, एकदम टेस्टी, प्रेम ओतून बनवतो। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? घरी आलोय। सकाळी 9 वाजता मी गेलो होतो आणि आता मला भूक लागलेली आहे। 12:45 वाजलेला आहे। निकिताला मी सांगितलंय फोन करून की मला भूक लागले, जेवण झालंय का, कारण मला 3 वाजता परत एकदा जायचं आहे कामासाठी। ती म्हटले जेवण झालेलं आहे, भाकऱ्या बनवते मी आणि कालवं बनवणार आहे। कालवं तुम्हाला माहिती असेल, काल आमच्या बाणकोटवरनं आमच्या मावशीनी, सुवर्णा मावशीनी कालवं पाठवली होती आणि कालवं तिने बनवली असतील, बघूया आपण। मी निकिताला सांगितलेलं नाही आहे की मी कॅमेरा काढलेला आहे। कॅमेरात बघूया आपण निकिता काय करते ती। इकडे बाबा मला दिसतात, हे बघा, हे बाबा इकडे बसलेले आहेत आणि पेपर वाचतायत, ते कोडे सोडवत आहेत, कोडे। बाबांना छान लहानपणापासून एक छंद आहे कोडे सोडवण्याचा। पूर्वी मिक्सर वगैरे आम्हाला भरपूर भेटायचे, कोडे सोडवले की ते पाठवायचे मुंबईमध्ये, नव्या मुंबईमध्ये वगैरे पाठवायचे ते, आणि मग मिक्सर लागायचे। इकडे मी तुम्हाला अजून एक दाखवतो, तो म्हणजे 2 दिवस झाले पाऊस नाही आहे, पाऊस पाहिजे, घामाने लाई होते। आता मी सकाळपासून 9 वाजता बाहेर होतो, थोडं बाहेरच या वडगर रोडला होतो, तिकडे कामासाठी गेलो होतो। आता 3 वाजता परत मला जायचं आहे। जान्हवी भार्गवी शाळेत गेलेले आहेत। चला आपण बघूया निकिता काय करते ती। इकडे बाबा बसलेले आहेत बघा, हे बघा, बाबा बसलेले आहेत आणि बाबा कोडे सोडवत आहेत। बघूया निकिता काय करते ती। चला आपण हळूच जाऊया आणि निकिता काय करते बघूया। जान्हवी भार्गवी शाळेत गेली, इकडे निकिता दिसते बघा। निकिता, झालं जेवण? हाय, मला जायचंय, लवकर जायचंय, 3 वाजता। बऱ्याच दिवसांनी आज घरात कॅमेरा आलाय। नमस्कार मंडळी, बरेच दिवसांनी आलेला आहे कॅमेरा। झालंय का जेवण? हे काय? हो झालंय। ही मसूरची डाळ होते बघा, अख्खा मसूर, छान वास आला। आणि इकडे काय? हा, हे कालवं झाली काय? कालवांचं काय करणार आहेस? कालवं आहे ती बघा, आता मी इकडे कालवं दिसतायत, ही बघा। आणि तयारी, माझी सगळी मला तयारी वाटलं कालवं झालेत का काय? आता बनवते, आता बनवते। आपण दाखवूया सगळ्यांना? हो दाखवूया ना, दाखवूया का? आपण आपल्या रेसिपी पण दाखवणार आहोत, कारण का आता 4 महिने आपला पावसाळ्यामुळे आपला सुक्या मच्छीचा व्यवसाय आहे, तुम्हाला माहितीच आहे। तुमचं तर आम्हाला प्रेम मिळतेच भरभरून, पण आम्ही आता 4 महिने म्हणजे पावसाचे, दोघी जणी मुलींच्या शाळा आहेत, भार्गवी 10वीला आहे, त्याच्यातूनच आम्ही वेळ काढून आम्ही आता एक रेसिपी दाखवणार, बोंबील, सुकट। कारण का भरपूर कस्टमरचे आम्हाला फोन येतात, रिक्वेस्ट करतात की तुम्ही तुमच्या पद्धतीने आम्हाला रेसिपी दाखवा। आम्ही त्यांना म्हणतो की युट्यूबवर भरपूर रेसिपी आहेत त्या बघा, पण नाही, काही कस्टमर असे आहेत की तुम्ही तुमच्या पद्धतीने दाखवा। चालेल, पण आज कालवं तू अजून बनवलेलं नाहीयेस, पण आपण दाखवूया का कालवं? हो, आपण आता कालवं बघा, ही कालवं स्वच्छ करून घेतलेली आहेत तिने। आणि हे पाणी कशासाठी? हे पाणी मी मुद्दामून ठेवलेलं आहे, मी कालवांचं। कालवं म्हणजे अशी थोडीशी ग्रेव्ही बनावी ना म्हणून मी त्यांचं कालवांचंच पाणी ठेवलेलं आहे, मी असं दुसरं पाणी नाही ठेवलंय। आणि हे चला आपण चांगल्या टायमावर पोहोचलेलो आहोत। तिची रेसिपी राहिली होती आणि इकडनं पण छान वास येतोय। हे काय? हे बोईटांचं कालवण आहे। हा, बोईट आहेत बघा, बोईट। आणि अख्ख्या मसूरची डाळ आहे, अख्ख्या मसूरची डाळ आहे ही। चला छान, आज मला चांगला बेत आहे। आणि भाकऱ्या झाल्या काय तुझ्या? मगाशी भाकऱ्या चालू होत्या, फोन केला तेव्हा। अरे वा, भाकऱ्या झालेल्या आहेत आणि इकडे तयारी तिने करून ठेवली होती। चला आपण चांगल्या टायमावरच पोहोचलेलो आहे। चला करायला घेते ती कालवं आणि बघूया आपण कशा पद्धतीने आमची कालवं। आणि कालवं काय करणार? फ्राय करणार आहेस का काय करणार आहेस? कालवं मसाला, म्हणजे कालवं अशी थपथपीत करणार आहे।
थपथपीत म्हणजे मसाला थोडीशी ग्रेव्ही ठेवून. हो, थोडीशी ग्रेव्ही करून. आपण मागचाच एक व्हिडिओ बनवला होता की तो आपण कालवं कुरकुरीत फ्राय, तो पण आपण व्हिडिओ दाखवला होता. हा, मागच्या वेळी दाखवलं होतं ना कालवं कुरकुरीत फ्राय वगैरे. पण आता सुक्या मच्छीचे आपण आपले बोंबील जवळ ह्याचे आपण आता एक एक आपल्या रेसिपी आपण दाखवू. आपण छोटासा असा प्रयत्न करू, त्यांच्या शाळा डब्बा वगैरे सांभाळून करू, कारण का हे 4 महिने आरामाचे आहेत ना. मग आपण करू त्यांच्यासाठी, म्हणजे की भरपूर रिक्वेस्ट करतात ना, करा करा म्हणून तुमच्या पद्धतीने, मग आपण आता करू त्यांच्या. चालेल, तुम्हाला सुद्धा आमच्या या रेसिपी आता या 3-4 महिन्यात बघायला भेटतील. आणि तवा ठेवलेलास, चालू झालं कालवांचं तुझं? हो, चालू झालं ना. तव्यावर तुम्हाला करणार आहेस? भूक लागलेली आहे ना, आम्हाला मला देऊ ना. भूक लागलेली आहे, मला 3 वाजता परत जायचं आहे. चला बघूया आपण. निकिता काय करणार आहेस पहिल्यांदा? आता मी तवा ठेवलाय ना गरम करत. मला तव्यात अशी, म्हणजे तव्यात असं छान त्याचं तव्याचं असं छान हे येतो, म्हणजे असं कालवा ना, म्हणून मला तव्यात करायला आवडतात. चला, हिने तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि आता काय करणार आहेस? तेल टाकल्यावर कांदा कापते. कांदा कापून घेणार आहे. हे बघा, इथे कांदा कापून घेते ती. कांदा कापते तोपर्यंत मी हा लसूण थोडस ठेचून घेतलाय, तो टाकते. लसूण टाकलेलं आहे. लसूण ठेचलेलं आहे तिने. लसूण ठेचलेला आहे तो मी टाकला. आता त्याच्यानंतर मी आता कांदा टाकते. लसूण मी ठेचून ठेवलेला, कारण का तुम्हाला भूक लागली ना, मग लवकर काढायचं. तर मी कांदा कापते. लसूण कधी पण मी अगोदरच टाकते जरासं तेलामध्ये, कारण का तो जरा म्हणजे तो जरा लाल लाल झाला ना की त्याचा जरा चांगला हे उतरतो तेलात. कारण का आई नेहमी मला सांगायची पहिल्यापासून, जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून मी आली नाही इथे, तेव्हापासून मला सांगायची की लसूण जरा अगोदरच तेलामध्ये परतून घे, म्हणजे लसूण सफेद पण झाला ना, खायला पण चांगला लागेल, एकदम कुरकुरीत. हा, कुरकुरीत, म्हणजे लसणाचा स्वाद जो असतो ना तो तेलामध्ये उतरतो. म्हणून मला आई नेहमी सांगायची की जरा लसूण घेतलायस ना, तो लसूण जरा अगोदरच तेलामध्ये परतून घ्या आणि मग नंतर कांदा टाक. तर लसूण पोळलाय आपला चांगला, आणि मग आता मी कांदा टाकते. कांदा टाकलाय बघा, नाही तर कांदा पोळतो तो, पण कांदा पण आता मी एकदम असा पोळून घेणार. कांदा टाकला. आता आपली कोकम, हे बघा कोकम, हे बघा आपले गावठी कोकम. हा, गावठी कोकम आहे. तर हे थोडेसे मी मावशीने दिले ना कोकम, आणि मग मी थोडेसे मिठाच्या पाण्यामध्ये भिजून मीठ टाकून ठेवले हे कोकम. आमचे कोकणी कोकम आपल्याकडनं पण भरपूर जण मागवत आहेत ना. आपल्याला कोकम सुद्धा मागवतात. त्याच्यानंतर आपल्याला मसाल्यांना सुद्धा खूप जण रिक्वेस्ट करतायत, मसाल्यांचं सुद्धा करू, पण आपले भार्गवीची 10वी आहे, पण जमलं तर तेही सुद्धा आपण काही कस्टमरना दिलेत ना टेस्टिंग साठी. आमचा घरगुती मसाला आम्ही टेस्टिंग साठी देतो आमच्या कस्टमरना. त्यांचे चांगला असा रिस्पॉन्स आला की तुमचा मसाला आहे ना तो खूप चांगला आहे म्हणून. त्याच्यामुळे आम्ही काही दिवसानंतर तेही विचार करणार आहोत की मच्छी सोबत आम्ही छानपैकी आमच्या श्रीवर्धनचा आणि आमचा कोळी मसाला तुम्हाला देणार आहोत आम्ही. आणि तो कोळी जो मसाला आहे, फक्त कोळी नाव असल्यामुळे फक्त मच्छीसाठीच नाही, तर व्हेज तुम्ही शाकाहारी असाल तर त्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता, सगळ्यासाठी, कारण का त्याची चव छान आहे. आपण तो फिश फ्राय साठी पण वापरू शकतो. असा आमचा मसाला आम्ही बनवतो, मी बनवते स्वतः. हो हो, सगळ्यांना माहिती आहे. आपण तो व्हिडिओ पण दाखवला होता मसाल्यांचा, मसाले कशा पद्धतीने आपण बनवतो ते. आणि इकडे सुद्धा छान कांदा सुद्धा फोडलाय. टोमॅटो टाकला. अच्छा, टोमॅटो टाकलाय. हा, टोमॅटो टाकला. बघा, टोमॅटो पण टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आणि इकडे कढीपत्ता. कढीपत्ता आपल्या परसातली, म्हणजे आपल्या बागेतली आहे कढीपत्ता. एक छोटीशी बाग आम्ही बाजूला तयार केलेली आहे, ही सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. दाखवू आपण. आणि आता यंदा पावसाळ्यात आपण भाजी पण पेरलेली आहे, माठाची भाजी, काकडी, त्याच्यानंतर पडवळ वगैरे. बघूया काय काय येते दाखवणार आहोत आपण सगळ्यांना. हे मिरची टाकते. मिरच्या, हे बघा मिरच्या पण घेतलेल्या आहेत. जरा लगेच ही होणारी रेसिपी आहे, त्याच्यामुळे मला सुद्धा लवकर जायचं आहे, म्हणून मी सर्वात शेवटी ठेवली. आधी भाकऱ्या केल्या, भात केला, दोघी जण शाळेत गेल्या, भार्गवी शाळेत गेली, जानू शाळेत गेली, त्याच्यानंतर ट्युशन वगैरे सगळे असतात. मग भाकरी भात सगळी कामं माझी आवडली आणि मी कालवा लगेच होती. आणि तुमचा म्हणजे लक आहे की कालवा बघायला भेटतो. खरंच आपला सर्वांचा लक आहे की आपल्याला कालवांची रेसिपी निकिताकडनं बघायला भेटते. सर्वांना येतेच, पण काही जण बोलतात की दाखवा ना वहिनी तुमच्या हातचं बघायला मस्त वाटतं. जेवायला सुद्धा या तुम्ही. खरंच कधी येऊ शकता, कधी आमच्याकडे येऊ शकता. आणि बरेच जण येतात ना आपल्याकडे, गावातले आणि बाहेरचे सुद्धा येतात. आणि सगळेजण आपल्याकडे आई बोलायची की कोणाला कोण आलं ना की त्याला जेवल्याशिवाय पाठवू नका. आम्हाला आईची आठवण प्रत्येक क्षणाला येते.
आई आता आपल्यामध्ये नाही आहे, पण क्षणाक्षणाला येते. तिला एवढे आपले व्हिडिओ आवडायचे आणि कोणी पाहुणा आला असेल आणि आम्ही कुठेही असलो, म्हणजे आम्ही पहिले तिकडे खाली राहायचो नगरपालिकेजवळ, आणि इथे सुद्धा कोणी आलं तरी त्यांना जेवल्याशिवाय किंवा काही खाल्ल्याशिवाय पाठवायची नाही आई. आणि ती सवय आता निकिताला सुद्धा लागलेली आहे बघा, खरंच. आणि पुढे तुम्ही सुद्धा आला असाल तर कमेंट्स करा की आमच्या घरी कधी आलात तर तुम्हाला थोडं तरी खाल्ल्याशिवाय आई पाठवायची नाही. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हे मिरची वगैरे सगळं टाकले. मी आता थोडस हिंग टाकते. हिंग टाकते बघा, हे हिंग आहे. छान रेसिपी. कालवं मसाला, हे घोटले मसाला, ऑयस्टर मसाला, जो आपल्याला थोड्या वेळात खायला मिळणार आहे. हळद टाकते. भूक तर लागलेली आहे, होईल ना आता लगेच. हळद टाकते आणि याचाच वास छान येत चाललेला आहे आता. तव्याचा चांगला वास येतो तव्यामध्ये ना. फार जुना आमचा तवा आहे हा बघा, हा जुना तवा आहे. तव्यात केलेली प्रत्येक रेसिपी आहे ना ती छानच होते, चांगली छानच होते. पण आपल्या तव्या पण आहेत ना मातीच्या भांडी वगैरे. आपण छोटासा प्रयत्न करणारच आहोत, बघूया आपल्याला जमते का. कारण का पूर्वी लहान असताना आम्ही आई चुल्यावरच बनवायची ती, म्हणजे मच्छी बनवायची असेल मसाला टाकते. मसाला टाकते. हे बघा, हा आमचा घरगुती मसाला आहे जो तुम्हाला पाहायला मिळतोय बघा. हा बघा घरगुती आमचा मसाला आहे. आणि छान. किती चमचे टाकले? 1.5 चमचे टाकले. 1.5 चमचा. आपण आपल्या अंदाजाने टाकतो. आपल्याला कसं तिखट वगैरे पाहिजे तसं आपण टाकतो. बरोबर. प्रत्येकाचा तिखट मसाला वेगळा असतो ना. प्रत्येकाच्या या खाण्याच्या सवयीनुसार तुम्ही हे तिखट टाकू शकता, पण मसाल्याचा हा जो स्वाद आहे तुम्ही एकदा घेऊन बघा. कारण का आम्ही काही कस्टमर्सना दिलेले आहेत आणि इथे आपल्याला कालवं दिसतात बघा. कालवं आता सर्व टाकलं ना, तर मग शेवटी कालवं टाकायची. कालवं टाकते बघा. छान बघा, टाकतानाच जो आवाज होतोय आणि जो वास सुटतोय ना तो आपल्याला छान वाटतोय बघा. मी आता हे पाणी आहे ना, हा. ते पाणी पण टाकणार आहे कारण थोडीशी ग्रेव्ही पाहिजे ना. बरोबर. मस्त. हे बघा छान दिसतंय, दिसायला पण किती एकदम छान दिसतंय. त्याचंच कालवं म्हणजे त्याचंच पाणी टाकायचं कधी पण. कालवांचं पाणी. म्हणजे ती चव चांगली लागतो. चव चांगली लागते. आणि मी बऱ्याच वेळा खाल्लेली आहे आईच्या हातचं, तर दररोज खायला मिळायचं मला काही ना काहीतरी नवीन नवीन. आणि बाबा सुद्धा आमचे छान कुक आहेत का नाही? हो, बाबा सुद्धा काय काय रेसिपी बनवतात. बघू जमलं तर दाखवायला. बाबांना पण दाखवूया आपण. बाबा जास्त कॅमेरा समोर यायला मागत नाही, पण आई असायची तेव्हा कॅमेरा समोर यायला तिला आवडायचं. तिला आपले व्हिडिओ छान आवडायचे आणि ती सांगायची मला सुद्धा, करत राहा व्हिडिओ करत राहा छान. पण आई आता आपल्यामध्ये नाहीये. काय म्हणतेस? आता कालवं टाकून झालं तर मीठ टाकते. मीठ टाकते बघा, चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ, कारण त्याच्यामध्ये थोडंसं कमीच मीठ टाकायचं कारण पाणी पण आहे आणि कालवं म्हणजे खारच असतात. आणि कालवं तुम्हाला माहिती असेल कॅल्शियम युक्त असतात ना. हो, भरपूर कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये. कालवं जरूर खा तुम्ही, छान असतात. वेळ मिळाला तर तुम्हाला सुद्धा पाठवेन मी कधीतरी. पण छान. ही बघा छान उकळी येते बघा. आणि हे काय करतेस आता? आता मी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर. आपल्याला ओल्या मच्छीसाठी पण आपल्याला हे येतं, पण आपण ओली मच्छी पाठवू शकत नाही ना. तर कोणाला खायची असेल तर आपण आमच्या घरी आलात तरी चालेल खायला. बरेच जण बोलतायत की ओली मच्छी सुद्धा पाठवा, पण ते पाठवू शकत नाही. ओली मच्छी आपल्याला पाठवता येत नाही. पण जरूर तुम्ही कधी आलात, निकिताही म्हटले की ओली मच्छी आम्ही तुम्हाला खायला वगैरे चांगली फ्राय करून किंवा त्याचा रस्सा किंवा मसाला, मच्छी रस्सा आम्ही तुम्हाला देऊ शकतो. छान. हे बघा कोथिंबीर टाकल्यामुळे अजून छान दिसते. आणि झटपट होणारी ही रेसिपी कालवं मसाला जी आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडे निकिताने काय आणलंय? गरम मसाला. हा पण मीच बनवते. गरम तूच बनवलेला आहेस ना गरम मसाला. हा बघा, आमचे घरगुती मसाले सुद्धा छान असतात. म्हणजे गरम मसाला असो आणि मसाला जो लाल मसाला आहे जो आम्ही काही कस्टमर्सना दिलेला आहे, त्यांनी परत परत ते बोलतात की आहे का, मागवतायत. आम्ही बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. भार्गवीची 10वी आहे सध्या, त्याच्यामुळे आम्हाला मच्छीचा पण व्याप भरपूर वाढलेला आहे आमचा. जवळजवळ 2-3 वर्षात 3-4 वर्षात आम्हाला भरपूर मागणी आली ना, भरपूर कस्टमर्स आपले जॉईन झालेले आहेत ना.
आणि जम्मू सोडे काश्मीर. सोडे पण आपण दाखवूया हो, ना. सोडे, हा. सोडे सोडे काही आपण- जणांना माहिती आहेत की उभे सोडे कसे उभे असतात सोडे. असे म्हणतात. उभे सोडे म्हणजे आम्ही सुपांवर लावतो. जे तुम्हाला कधी बघितलं नसाल तर माझे व्हिडिओ आहेत, शॉर्ट व्हिडिओ, ते बघू शकता तुम्ही. गोल सोडे, उभे सोडे. उभे सोडे महाग असतात कारण का त्याच्या मागे खूप मेहनत आहे. एकदम बायकांना बसून एक एक कोलंबी सोडून एक एक बसून लावावी लागते. बसून लावा. कमर पण दुखते, त्याच्यामुळे ते महाग असतात. गोल सोडे स्वस्त असतात. त्याची सुद्धा आपण आता रेसिपी दाखवणार आहोत. बघूया वेळ भेटतो का आपल्याला. आणि आपली आता कालवं झालेली आहे. चला मंडळी, ही बघा आपली तयार झाली कालवं मसाला. चला, आपली कालवं मसाला ही बघा, छान कालवं मसाला दिसते. आणि आता आपल्याला जेवायला वाढणार आहे निकिता. जेवून घ्या लवकर कारण तुम्हाला जायचं आहे ना हो, लवकर. मला जायचं आहे. आणि हे बघा तुमचं ताट झालं तयार. तुम्हाला जायचं ना जेवून. हे कालवं, भाकरी, कालवं, अख्खा मसूरची डाळ आणि हे आपलं बोयटाचं कालवं आणि कांदा, हे तुम्हाला लागतो ना, हे घ्या. आणि मंडळी तुम्ही पण जेवायला या. चला मंडळी, सर्वांनी तुम्ही पण जेवायला या. इकडे निकिताने हे बघा बोईट दिसत आहेत, कालवं, छान कालवं मसाल्याची छान रेसिपी. आपल्या सर्वांचा एक लक आहे की आपल्याला ही रेसिपी पाहायला मिळाली. भाकरी सोबत आता मी खाणार आहे. हात धुतले पहिले आणि इकडे भाकरी आपल्याला दिसते बघा. छान निकिताने कालवं मसाला जो बनवलेला आहे. आणि निकिताला सांगितलं नव्हतं मी की कॅमेरा अचानक आले. आज अचानक कॅमेरा समोर निकिता आलेली आहे. आणि भाकरी सोबत पहिल्यांदा मी खाऊन बघतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो. टेस्ट तर छान असते. निकिताची आईच्या हातची ही जी माया असते ती टेस्टी, एकदम टेस्टी. प्रेम ओतून बनवत. हो हो हो, सगळेजण, सगळ्या म्हणजे सगळ्या महिला असतील, या गृहिणी असतात, त्या प्रत्येक जण आपलं आपलं प्रेम आपल्या घरावर असतंच. आणि त्या प्रेमाने ही रेसिपी बनवत असते. तशीच ही कालवं मसाला तोंडात जायच्या आधी त्याचा वास एवढा चांगला आहे ना, म्हणजे छान. म्हणजे बघा आतमध्ये आता मी खातोय, अजून खाऊन नाही झालंय, चावतोय, पण ही टेस्ट जी आहे एकदम छान आहे. एकदम छान म्हणजे एकदम छान, म्हणजे छानच छान टेस्ट आहे. आणि त्यासोबत ही बोईट आहे. आणि चला आता खाली बसून जेवा चला. हो. आणि मंडळी, आपले जर असे छान छान रेसिपीचे व्हिडिओ तुम्ही पाहायचे असतील ना, तर आपल्या जीवनला तुम्ही फॉलो करा आणि लाईक करा आणि सर्वांना शेअर करत राहा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. श्रीवर्धनचे सण, उत्सव, परंपरा. त्याच्यानंतर मग आपण आता रेसिपी बनवते. त्याच्यानंतर आपले सुक्या मच्छीचे व्हिडिओ असतील. सुक्या मच्छीचे ऑक्टोबर पासून भरपूर जण मला फोन करतात की सुकी मच्छी आता मिळेल का, कारण आपण ते वातावरण दमट असतं, त्याच्यामुळे भरपूर मोठा स्टॉक आपल्याला ठेवता येत नाही. आपली 5 ते 10 जून पर्यंत स्टॉक भरपूर असतो, तेव्हा त्याच्या आत तुम्ही मागवू शकता. एकदा ऑक्टोबर झाला, दसऱ्याची पूजा झाली आपली, की त्याच्यानंतर आपण तुम्हाला सुकी मच्छी सगळ्यांना देणार आहोत. संपूर्ण देशभर आपली ही सुकी मच्छी जाते. विदेशात पण पाठवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर यावेळेस आपल्याला काही रिस्ट्रिक्शन आले, ते पाठवता नाही आले. आणि पुढल्या वेळेस जरूर आपण प्रयत्न करू की बाहेरच्या देशांमध्ये पण आपल्याला पाठवता येईल. तोपर्यंत मी जेवून घेतो. तोपर्यंत तुम्ही सुद्धा आपला हा व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. पाणी मी मुद्दामून ठेवलेलं आहे. मी कालवं म्हणजे अशी थोडीशी ग्रेव्ही बनावी ना म्हणून मी त्यांचं कालवांचंच पाणी ठेवलेलं आहे. मी असं दुसरं पाणी नाही ठेवलंय.